ती आता भजन करू लागले. नम शिवाय, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय तिचं भजन चालू झालं. महाराज चंचुलेला अतिशय सुंदर त्या साधून मंत्र दिला आणि त्या मंत्राचं नामघोष चालू झाला आणि परिणाम पहा, अंत समय जवळ आला. शिव 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 म्हणता तिचा प्राण गेला. महाराज ती भगवत स्वरूपापर्यंत प्राप्त झाली. ते जगदंबा म्हणजे पार्वतीची त्या ठिकाणी काय झाली, सेविका बनली कैलासामध्ये जाऊन. पहावर एवढंही पाप केलं पण शेवटी शिव शिव म्हटली, कल्याण झालं. शिव म्हणजे कल्याण आहे महाराज. शंकर, शम म्हणजे सुख, सुख करून देणारा हा शंकर आहे महाराज. शिव म्हणजे त्या ठिकाणी कल्याण करून देणारा हा शंकर आहे. कल्याण करतो म्हणून कल्याण तिच्या जीवनाचं झालं. आणि ती आता त्या ठिकाणी काय करू लागली, जगदंबेची सेवा करू लागली. फार सेवा केली महाराज तिनं. तुम्ही ऐकताय ना, मी मधून मधून म्हणतोय ऐका बरं, कारण तुम्ही कशाला आलात, हा ऐकायला. म्हणून ऐकायलाच, म्हणून मी ते सांगायला आलो, तुम्ही ऐकायला, म्हणून मला सांगावं लागतं. तुम्ही ऐका, पहा बरं. म्हणून अतिशय त्या ठिकाणी काय करू लागले, सेवा लागले. आणि एक दिवस जगदंबा प्रसन्न झाली. पार्वती विचारलं, माग तुला काय लागतंय. तिच्या लक्षात आलं, अरे आपला मालकही त्या ठिकाणी दुराचारी होता. नेमका कुठं असेल, त्याचाही उद्धार झाला पाहिजे. जसा माझा झाला आणि मी या स्वरूपापर्यंत प्राप्त झाले, तसा माझ्या मालकाचाही उद्धार झाला पाहिजे. अंतकरणामध्ये मालकाविषयी प्रेम होतं महाराज तिच्या. काही झालं तरी दुराचारी वागत होता, पापाचरण करत होता, पण तरी अंतकरणात प्रेम होतं. तिनं त्या ठिकाणी आईसाहेबांच्या पुढे, पार्वती आईसाहेबांच्या पुढे व्यक्त केली, माझ्या मालकाचा उद्धार व्हावा. तो कुठे आता कळालं पाहिजे. तर पाहिलं महाराज, तो त्या ठिकाणी काय झालं होतं, आता नरक यातना बघून तो आता मंदराचल पर्वतावरती, त्या ठिकाणी विंध्य पर्वतामध्ये तो आता पिशाच्य बनलेला होता. विंध्य पर्वतामध्ये म्हणजे काय झाला होता, भूत बनलेला होता. काय बनलेला होता, भूत. महाराज तुम्ही भूत असं कसं म्हणता, भूत आहे का. आपण थोडंच आहे, आपण थोडं भूत म्हणायचं. पण ज्या अर्थी भूत म्हणजे पिशाची योनी मान्यच करावी लागेल महाराज, करावी लागेल महाराज. नाही तर त्या ठिकाणी हनुमान चालिसेमध्ये असं म्हटलंच नसतं, भूत पिशाच निकट न आवे, महावीर जब नाम सुना आहे. म्हणजे त्याचे शब्द आले आणि म्हणूनच त्या ठिकाणी भूत योनी, पिशाच योनी मानली पाहिजे. म्हणून तर पहा, जे पापाचरण करत आहे ते भूत पिशाच योनीमध्ये जात आहे. तर विंध्य पर्वतामध्ये आताच गेलेला होता आणि इकडून तिकडं भटकत होता. आणि मग आता ते कळालं. पार्वतीनं विचार केला, यालाही शिवपुराण सांगितलं पाहिजे. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी पार्वती आईसाहेबांना तुंबरांना बोलवलं. जे भगवान शिवाचे त्या ठिकाणी काय करतात, गीत गायन करतात, असे तुंबर आहे. तुंबरू ज्यांना म्हटलं जातं, ते तुंबरू हे गंधर्व आहेत. त्यांना त्या ठिकाणी पाचारण केलं आणि पाचारण केल्यानंतर विंध्य पर्वतावरती त्यांना पाठवलं. तुंबर आता विंध्य पर्वतावरती गेले आणि पिशाच्य जे आहे ते नुसतं त्या ठिकाणी फिरत होतं. आता हे पिशाच्य योनी, ते पिशाच्य थोडं जागेवर राहतं, ते सारखं फिरत होतं. आणि मग आता काय केलं, वायू त्या ठिकाणी, वायू स्वरूप पिशाच्य राहतं. आता याला पकडलं पाहिजे ना, काय केलं पाहिजे, याला त्या ठिकाणी आता शिवमहापुराण कथा सांगितली पाहिजे. मग काय केलं, याला त्याला ठिकाणी बांधलं महाराज. आणि बांधून त्या ठिकाणी काय केलं, शिवपुराण कथा बळजबरीनं सांगितली. म्हणजे काय लय असं बसन तसं नाही. त्या श्रीमद भागवतामध्ये मला वाटते तो काय त्याचं नाव होतं, शिव भागवतामध्ये आत्मदेव ब्राह्मणानं काय केलं, आत्मदेवाला 2 मुलं आहेत महाराज. एकाचं गोकर्ण आहे, दुसऱ्याचं धुंदुकारी आहे. म्हणजे गोकर्णानं काय केलं, त्या धुंदुकारीला पिशाच्या योनीतच ती कथा सांगितली आणि त्याचा उद्धार झाला. तसंच आहे महाराज, पिशाच्या योनीत, पण त्यानं आतमध्ये येऊन बांबूत येऊन बसला होता. त्याला ऐकण्याची इच्छा होती, त्याला उद्धाराचं साधन, त्याला उद्धार करायचा होता, त्याला प्राप्त उद्धाराला जायचं होतं. पण याला काही माहित नव्हतं, हे नुसतं पळत होतं. मग त्याला पकडलं, बांधलं म्हणा. आणि मग तुंबराने शिवकथा सांगितली. आणि आता शिवकथा त्यानं श्रवण केले. परिणाम ऐका, त्याला त्या ठिकाणी दिव्य स्वरूप प्राप्त झालं. आणि मग आता पार्वती सगळी त्या ठिकाणी गंधर्व आणि ते चंचूला त्याला नेण्याकरता आली, विमानामध्ये नेण्याकरता आली. तो शिवगण त्या ठिकाणी प्राप्त झाला. घेऊन त्याला कैलासामध्ये नेले आणि तो भगवान शिवस्वरूपता म्हणजे त्या ठिकाणी भगवान शंकरांचा गण बनला महाराज. म्हणजे पिशाच योनीने सुद्धा जर शिवकथा त्याच्या कानावरती पडली तरी तो त्या ठिकाणी काय होतंय, शिवस्वरूपाला प्राप्त होतोय. या कथेचं महात्म्य महाराज, महात्म्य 2 महात्म्य त्या ठिकाणी आपण ऐकले. एक त्या ठिकाणी देवराज ब्राह्मण आहे, त्याच्या नकळत कानावरती कथा पडली तरी त्याला त्या ठिकाणी शिवस्वरूपता प्राप्त झाली.
आणि याने पिशाच योनीमध्ये सुद्धा शिवकथा श्रवण केली आणि तो त्या ठिकाणी कैलास पर्वतावरती भगवान शिवांचा गण बनला महाराज. म्हणजे शिवकथा ही इतकी त्या ठिकाणी परम पावन, जीवाला शिवस्वरूपता करून देणारी ही कथा आहे, दिव्य कथा आहे. या कथेचं महात्म्य आतापर्यंत आपण ऐकलं. कथा सुख करी कथा मुक्त करी, 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 कथा मुक्त करी, कथयाची बरी, कथयाची बरी, कथयाची बरी, विठवाचे कथा पापणाचे बुद्धरी रे दोषी, कथा पापणाचे बुद्धरी रे दोषी, कथा पापणाचे कथा मुक्त दोषी, कथा पापणाचे कथा मुक्त दोषी, समाधे कथेसी, समाधे कथेसी, समाधे कथेसी, मूढ जना, मूढ जना, कथा पापणासी कथा दोषी, कथा पापणासी बुद्धरी रे दोषी, हे पापनाचे बुद्धरी रे दोषी, पापनाची कथा कथा ही सुख देते महाराज, सुख देते, दुःख हरून नेते, पाप नाशून टाकते आणि पुण्य संपादन करून देणारी ही कथा आहे. तुम्ही ऐकताय ना, ही कथाच आपल्या जीवनामध्ये पुण्यता करून देणारी आहे, पाप आणि आपल्याला ही सुख स्वरूपता करून देणारी आहे, आपल्या जीवनाचा उद्धार करणारी आहे. पिशाच त्या बिंदुगाचा उद्धार केला महाराज, ही अशी दिव्य असणारी कथा आहे. आता मुख्य कथेमध्ये प्रवेश होणार आहे. आता शिवपुराण त्या ठिकाणी प्रारंभ कथेमध्ये विद्येश्वर संहितेमध्ये प्रारंभ होतोय. आता मूळ त्या ठिकाणी पुराणामध्ये 7 संहिता सांगितलेल्या आहेत. तशा पाहिल्या तर त्या ठिकाणी मूळ शिवपुराणामध्ये 1,00,000 श्लोक आहेत महाराज. पण व्यासांनी याला काय केलं, 24,000 श्लोकांमध्ये आणलं आणि त्या ठिकाणी मग 7 संहितेमध्ये त्या ठिकाणी याला पूर्वी 12 संहिता होत्या, आता 7 संहिता आहेत. एक विद्येश्वर संहिता आहे, एक रुद्र संहिता आहे, एक शतरुद्र संहिता आहे, एक कोटी रुद्र संहिता आहे, एक उमा संहिता आहे, एक कैलास संहिता आहे आणि एक वायवीय संहिता आहे. आता त्याच्यामधील आपल्याला त्या ठिकाणी विद्येश्वर संहितेमध्ये प्रवेश करायचा आहे. आता व्यासदेव सांगताय ही कथा त्या ठिकाणी भगवान शंकराने स्वतः मुखारविंदानं सांगितलेले महाराज, स्वतः त्या ठिकाणी सांगितलेली आहे. पहा बरं, विद्येश्वर संहितेमध्ये प्रवेश करत असताना व्यासजी आता सगळ्यांना सांगतायत काय झालं. म्हणजे प्रयाग क्षेत्रामध्ये सगळे साधुवृंद एकत्रित जमले होते आणि प्रयाग क्षेत्रामध्ये सगळे एकत्रित आले. त्यामध्ये सगळे साधुवृंद सगळे एकत्रित आल्यानंतर त्यांना वाटत होतं आता काहीतरी सत्संग घडावा, काहीतरी भगवत कथा घडावी, म्हणून सगळेजण आता कोणीतरी त्या ठिकाणी आपल्याला भगवत चिंतन सांगावं. आणि तेवढ्यामध्ये व्यासांचे जे शिष्य आहेत सूतजी त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर सगळ्या साधुवृंदांनी सूतजींना नमस्कार केला, उंच आसनावरती बसवलं आणि बसवल्यानंतर हे सूत काही सामान्य नाही महाराज, हे रोमहर्षण नावाचे सूत आहे. आणि सगळ्या मुनिजनांना, सगळ्या साधुवृंदांना त्या ठिकाणी काय आहे, सगळे बसल्याबरोबर आता सूतजी त्या ठिकाणी बसलेल्या उंच आसनावर आहे आणि साधुवृंद त्या सूतजींना विचारत आहेत का हो आता पुढे कलियुगाला प्रारंभ होणार आहे, या कलियुगाचा भयंकर प्रभाव आहे, म्हणजे कलियुगाचा भयंकर प्रभाव आहे. आता काय काय प्रभाव आहे. आणि मग त्यावेळेस त्या ठिकाणी रोमहर्षण नावाचे सूतजी कलीचा प्रभाव सगळ्या मुनिजनांना सांगायला लागले. पुढे कलीचा भयंकर प्रभाव होणार आहे, काय सामान्य थोडंच होणार आहे महाराज, या कलियुगामध्ये फार पाप वाढणार आहे. ऐका कलीचे महिमान, असत्या सिरिधले जन, पापा देती अनुमोदन, करीती हेळन संताचे. म्हणजे आता काय होईल पुढे, कलीचं महिमान असं सांगितलंय, या कलियुगामध्ये सत्य त्या ठिकाणी पटणार नाही, लोकाला खोटं त्या ठिकाणी पटेल. लटिके ते रुचे साच कोणाही न पचे. म्हणजे चांगलं काय लोकाला आवडणार नाही, चांगलं नाहीच आवडत महाराज,
धिंगाणा आवडतो. म्हणजे चांगलं नाही एवढं, हे असंच आहे कलियुगात असं होणारे. म्हणजे पापा देती पापाला अनुमोदन देणारे आणि हेळण संताचे, साधू संताचं हेळण करणारे कलियुगामध्ये असं होणार आहे. पुढे त्या ठिकाणी काय होणार आहे, ब्राह्मण वैश्य क्षत्रिय शूद्र यांचा सगळे त्या ठिकाणी आपापला धर्म सोडणार आहे. ब्राह्मण आपला धर्म सोडतील, वैश्य आपला धर्म सोडतील, जो जो धर्म सांगितलेला शास्त्रानं तो सगळं आपले धर्म सोडतील. स्त्रिया सदाचार त्या ठिकाणी करणार नाही, पतीचा अपमान करतील. कलियुगामध्ये फार कलीचा प्रभाव होणार आहे महाराज, होणार आहे. पहा बरं, अलीकडेच त्या ठिकाणी आपल्या मालकीनबाई आपल्याला मालकाला म्हणता, हा तुम्हाला काय कळत, होणार आहे. हे अलीकडेच झाले, काय कलीचाच प्रभाव आहे. मला वाटतं याला कळतच कधी, हे कळत नाही महाराज. हे लहान असतं तेव्हा त्या ठिकाणी आई वडील म्हणतात आमच्या बाळाला तर काही कळतच नाही. बरं याचं लग्न करून दिलं का ती तिकडून आलेली ती मंडळी म्हणते आमच्या यांना तर काही कळतच नाही. बरं हे म्हातारं झालं का पोरं म्हणतात आमच्या म्हाताऱ्याला तर काही मग याला कळतं कधी, हा लय मोठा प्रश्न आहे महाराज, हे फार मोठा प्रश्न आहे. म्हणजे असंच आहे महाराज, म्हणजे मालकाचा अपमान करते, मालकाला एकेरी आवाजामध्ये अलीकडे हाका मारतात महाराज. ज्या जुन्या ज्येष्ठ स्त्रिया त्या नाही महाराज मालकाचा आदर ठेवतात. अहो जेवण झालं का, अलीकडे तुम्हाला चहा करू का, हे ज्येष्ठ त्या ठिकाणी. पण अलीकडची आमची पिढी भयंकर आहे महाराज. अलीकडे त्या ठिकाणी म्हणतात, अलीकडे त्या ठिकाणी गणेश, आता गणेश मालकाचं नाव राहतं, आपल्याला वाटतं पोर आहे का काय, म्हणले मालकाचं. गणेश मी फार बाळाला सांभाळून कंटाळे, आता काय कर, मला एक कप चहा करून आण. आता बघा मालकाला चहा करून सांगते महाराज, इतकी भयानकता आहे महाराज. आम्ही एक ठिकाणी संकीर्तनाला गेलो, रात्रीच्या 11 वाजले पुण्याला. कीर्तन संपलं ना आम्ही निघालो, पण तो आपल्या परिसरातला पुण्याला राहायला गेला होता. तुला महाराज काही करा पण काय करायचं म्हणले, चहा घेऊन जायचा. म्हणलं नको, चहा उशीर झालाय, घरचे झोपले असेल. नाही म्हणलं आपल्या कुठे शब्दाच्या काय पुढे आहेत का, चला म्हणलं. आता नाही पुढं म्हणून चला म्हटलं. गेलो आणि त्यानं त्या दरवाजावर थाप मारू लागला. काही केलं महाराज, थाप मारू मारू कट्टाळा पण उठलंच नाही. बराच वेळ मी लाव, काय झालं, झोपले असतील, जाऊ द्या. नाही मग काय, मला काय बाहेर झोपायचं काय, येतील ना. फोन लावला महाराज, फोन लावला आणि मग ते आंबाडा वगैरे बांधत त्यांची मंडळी आली. आल्याबरोबर त्यांनी ते दरवाजा उघडला आणि उघडल्यानंतर मग त्या ठिकाणी सांगितलं, अहो ऐकलं का, काय नाही म्हणले, बुवा आले त्यांच्याकरता 1 कप चहा ठेवा. अरे गणेश मी फारच थकले रे. मग काय नाही, तूच 2 कप चहा ठेव, त्यांना 1 बुवांना आणि मला 1 ठेव. पाहतो मी आशा त्यांना म्हणलं चहा नको, काय नको, मला 50 रुपये दे, मी दुसरीकडे चहा पितो. इथे भयंकर अवस्था आहे मारे, कलियुगात होणार आहे. हाय हे सत्यच आहे, अलीकडेच होत आहे. कलियुगात फार पापाचरणी त्या ठिकाणी होणार आहे. आपल्या मालकीनबाई म्हणजे पती त्या ठिकाणी पतीचा अवमान करणारे, हे सगळं चरित्र आलंय महाराज. स्वतःचे सगळ्या साधुवृंदांना सांगत होते अवमान होणार आहे, हे अलीकडे भयंकर होणार आहे. आपला सगळे त्या ठिकाणी जो त्या क्षेत्रातला आहे तो त्याचा आपला धर्म सोडणार आहे, कुलभ्रष्ट होणार आहेत महाराज. भयंकर स्थिती कलियुगाची वर्णन करून सांगितले विद्येश्वर संहितामध्ये. मग सांगितल्यानंतर आता त्या ठिकाणी सांगितलं पाप होणार आहे, पण पापाचा नाश त्या ठिकाणी करण्याकरता आम्ही नेमकं काय करावं, एवढं त्या ठिकाणी आता सगळे मुनिवरांनी प्रश्न सुतजींना केला. त्यांनी सांगितलं आता तुम्हाला सोपा मार्ग तुम्हाला सांगतो, तुम्ही काय करा, शिव महापुराण कथा श्रवण करा. हे पापा त्या ठिकाणी पाप निवृत्त होण्यापाठीमागचं साधन आहे. सांगितलं महाराज. मग हे कोणी सांगितलंय, म्हणजे प्रथम भगवान शंकराच्या मुखारविंदातूनच शिवकथा आलेली आहे महाराज. हे दुसरं ते स्वयंभू भगवान शंकराने सांगितलेले आहे. आणि मग आता त्या ठिकाणी सगळ्या मुनिवरांना विचारलं, मग या भगवान शंकराची पूजा करायची कशी. मग सगळा पूजा विधी सांगितला. ब्रह्म मुहूर्तावरती उठायचं, शुचिरभूत व्हायचं, त्या ठिकाणी स्वच्छ त्या ठिकाणी धूत वस्त्र परिधान करायचे. तुम्ही ऐकताय ना, सगळे परिधान करून त्या ठिकाणी भगवान परमात्माला स्नान नैवेद्य सगळ्या विधिवत त्या ठिकाणी सांगितल्याबरोबर पुढे त्या ठिकाणी विचारलं का हो, मग ब्रह्मदेवानं त्या ठिकाणी आता ही भगवान शंकराची कशी पूजा केली, हे ब्रह्मदेवानं सुद्धा त्या ठिकाणी पुढे विधिवत सांगितलेलं आहे. वेळ नाही आपल्याकडे, सगळं तुम्ही पहा. पूजा कशी करायची भगवंताची सगळ्या विधिवत सांगितलेलं आहे. मग आता पुढे परत मुनी त्या ठिकाणी प्रश्न विचारताय, मग आम्ही आमच्या भगवंताला कोणत्या फुलांची पूजा त्याला आवडते, कोणत्या फुलांची पूजा आवडते. पहा बरं, भगवान शंकराला कमळाचं फूल, शतपत्र, शंखपुत्र, शंखपुष्प, धोत्रा, केशपुष्प, कन्हेरीचं फूल, जाई, मोगरा, शेवंते या सगळ्या फुलं त्या ठिकाणी भगवंताला आवडतात. फक्त भगवंताला केवडा, चाफा, लाल फुलं भगवंताला आवडत नाही महाराज. पुढे कथा येणारे धावता घेतात, आपण पुढची कथा होणार आहे. म्हणून त्या ठिकाणी ऐका,
ज्याला पाप घालवायचं असेल त्यानं 1,00,000 त्या ठिकाणी कमळाची फुलं भगवान शंकराला अर्पण करायची. ज्याला वाटत असेल पापमुक्त व्हावं त्यानं 1,00,000 म्हणजे 1,00,000 कमळाची फुलं देवाला व्हायची. ज्याला वाटत असेल आपल्याला राजपद मिळावं म्हणजे निवडणुकीत निवडून यावं त्यानं काय करावं 10 कोटी त्या ठिकाणी कमळाची फुले भगवान शंकराला अर्पण करावे. ज्याला वाटत असेल मला कारागृहातून मुक्तता मिळावी त्यानं 1,00,000 कमळाची फुलं देवाला अर्पण करावी. त्याला असाध्य रोग झाला असेल त्यानं 50,000 त्या ठिकाणी फुलं अर्पण करावी. मुलगी हवी असेल तर 50,000 फुलं भगवान शंकराला अर्पण करावी. विद्या प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर 25,000 फुलं अर्पण करावी. मोहिनी विद्या 1,00,000 त्या ठिकाणी सांगितलं. आयुष्यवाढीसाठी 1,00,000 दुर्वा भगवंताला अर्पण कराव्या. मुलगा व्हावा असं वाटत असेल तर 1,00,000 धोत्र्याची फुलं भगवंताला अर्पण करावी. चांगली बायको मिळावी म्हणून जाई मोगरा त्या ठिकाणी भगवंताला अर्पण करावा. ही ज्याची झाली नाही त्याच्याकरता म्हणजे हे आलंय म्हणून सांगायचंय मला. नसतं आलं तर नसतं सांगितलं. मला अजून भुक्तिमुक्ती प्राप्त होय म्हणजे तुलसीपत्र अर्पण करावं. उच्चाटन म्हणून कन्हेरीचं फुल अर्पण करावं. मोक्ष प्राप्त व्हावं म्हणजे शमीपत्र अर्पण करावं. सुख संपत्ती प्राप्त याकरता पारिजातकाची फुलं अर्पण करावी. वस्त्र संपत्ती प्राप्त व्हावी म्हणून शेवंती जुईची फुलं अर्पण करावी. मन स्वच्छ व्हावं याकरता निर्गुडाची फुलं अर्पण करावी. आणि कामना पूर्ण व्हावं म्हणून 1,00,000 बेलाची पानं त्या ठिकाणी भगवंताला अर्पण करावी. आणि शत्रू मारण्याकरता मोहरीची फुलं त्या ठिकाणी भगवंताला अर्पण करावी. असं बरंच त्या ठिकाणी आलंय. बरं महाराज कळालं आता पूजा कशी कोणते फुलं अर्पण करावे. आता पुढे त्या ठिकाणी सगळे मुनीवर विचारताय. म्हणले महाराज सुत महाराज आम्हाला पटकन सांगा. म्हणले या भगवंताची त्या ठिकाणी श्रवण म्हणजे त्या ठिकाणी कथा श्रवण कशी करायची. म्हणून त्यांनी सांगितलं ईर्ष्यारहित श्रवण करायची. आपल्या अंतकरणामध्ये यत्किंचित ईर्ष्या राहता कामा नये. ईर्ष्यारहित कथा श्रवण करावे आणि म्हणून त्या ठिकाणी श्रवण करावे. मग सुतजी सांगतात काय झालं. सुतजी सांगायला लागले आपल्याला ही कथा श्रवण करत असताना त्रिपुटी सांगतायत. म्हणले त्रिपुटी अतिशय महत्वाची महाराज. त्याकरता साधना साध्य आणि अधिकारी यामध्ये ती त्रिपुटी सांगत असताना म्हटले ही त्रिपुटी अतिशय महत्वाची. साध्य काय साधना काय आणि साधक काय. साधकानं साध्य काय ठरवलं पाहिजे तर शिवस्वरूपता हे साध्य महाराज. मग साधना काय शिवपुराण ही कथा साधना त्यानं आपल्या जीवनामध्ये अंगीकार करावी. म्हणून त्यानं त्या ठिकाणी साधकाने या गोष्टी केल्या पाहिजे महाराज. बरोबर पुढे त्या ठिकाणी सांगताय साधना शिवस्वरूपता कळाली सेवा कराव्या सगळं काही कळालं. मग आता आम्हाला सांगा ही नेमकं कथा श्रवण करत असताना कोणती साधना आमच्या जीवनात असावी. साधनं फार महत्वाची आहे. पहा बरं साधकानं साधना करा साधन असावं आणि मग तो साध्यापर्यंत जाईल. मग ते 3 साधनं सांगितले. श्रवण करावं, एक दुसरं कीर्तन करावं आणि मनन करावं. श्रवण मनन आणि कीर्तन. श्रवण असावं मनन असावं आणि कीर्तन असावं. पहा बरं हे 3 साधनं अतिशय महत्वाचे आहे. मग जो त्या श्रवण मात्रेण यस्या श्रवण मात्रेण यस्या श्रवण मात्रेण यस्या श्रवण मात्रेण शिवचित्तं शिवचित्तं समागये समागये शिवचित्तं समागये सदा सेव्या शिव महापुराण कृता सदा सेव्या शिव महापुराण कथा. महादेव वा कलयुग केवल नाम आधारा सुमिर सुमिर नर उतरहि पारा. कलयुग समयुग आन नहीं
जोनर करई निसमा गायहि शिव गुण गाथा गाई शिव गुण गण विमल भवतर विनयितला सदा सेव्या सदा सेव्या शिव महापुराण कथा सदा सेव्या शिव महापुराण कथा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय वा टाळी वाजवा एकदम नमः पार्वती महादेव. म्हणजे सदा सेव्या सदा सेव्या सदा सेव्या शिव महापुराण कथा सदा त्या ठिकाणी श्रवण करावे महाराज. सदा सेव्या श्रवण करावे, त्याचं मनन करावं आणि त्याचं कीर्तन करावं. पहा बरं, आपण सांगतोय अजे थोडं जड जाईल आपल्याला, फक्त कथा कथा सांगायला असं वाटत असेल, पण हे थोडं सांगितलं पाहिजे, आपल्याला कळालं पाहिजे. शिवमहापुराणामध्ये नुसतं त्या ठिकाणी काय वेगळं नाही. म्हणजे काही काही वाटेल फार सोपा ग्रंथ आहे, पण फार क्लिष्ट आहे महाराज. भागवतापेक्षाही फार क्लिष्ट आहे. भागवतात 18,000 श्लोक, याच्या 24,000 श्लोक आहेत महाराज. आणि लोक काही इकडच्या तिकडच्या गप्पा सांगून जातील आणि तुम्हाला वाटेल वाह ती लयच भारी सांगते. अहो गप्पा सांगणं म्हणजे अध्यात्म नाही आहे. लोकांना हेच कळे ना महाराज. थोडं जाऊ द्या जड, ते तरी आपल्याला कळेल काय याच्यात सांगितलंय. श्रवण म्हणजे काय, मनन म्हणजे काय, कीर्तन म्हणजे काय. पहा बरे, कळालं पाहिजे. हे सांगेल तरी कोण, नाही तर हे सांगणारेच राहिले नाही महाराज चांगलं. म्हणून अलीकडेच बोललो, चांगलं लोकांना आवडतच नाही, पचतच नाही. पण थोडं ऐका, हे फार गरजेचं आहे. श्रवण केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे आणि त्याचं कीर्तन केलं पाहिजे. आणि जो अधिकारी येतो हे सगळं करतो महाराज. साधन काय, साध्य काय, आणि मग तो अधिकारी याचं काय. हा अधिकारी महाराज, हे अधिकारी त्या ठिकाणी हे सगळं करतो. त्याचं श्रवण करतो, त्याचं मनन करतो आणि त्याचं कीर्तन करतो. आपण काल पाहिलं, कीर्तन हे 3 रूपाने असतं. त्याचं लीला असं कीर्तन, गुणा असं कीर्तन आणि नाम संकीर्तन. 3 अंगाने त्याचं कीर्तन करता येतं, त्याचं श्रवण करता येतं. हे त्या ठिकाणी हे साधन हे काही सामान्य नाही. हे साधन त्या ठिकाणी सांगत असताना म्हटले हे वेद संमत साधन आहेत महाराज, श्रवण मनन आणि कीर्तन. मग आता सूत जे सांगायला लागले वेद संमत हे साधन आहे. म्हणजे काय झालं, एकदा व्यासदेव सरस्वती नदीच्या त्या ठिकाणी किनाऱ्यावरती उद्विग्न अवस्थेमध्ये बसलेले होते. मन शांती नव्हती महाराज, उद्विग्न अवस्था झालेली होती. तुम्ही ऐकताय ना सगळे, आपल्याला जायचे, झाकीकडे जायचे, हे 2 मिनिटात जाणार आहे. अतिशय उद्विग्न अवस्था झाली होती आणि मन काही शांत नव्हतं. एवढे ग्रंथ तयार केले होते व्यासांनी, पण मनाला शांती काही मिळत नव्हती. काय कळावं, काही कळेल, शांत मिळत नाही. पण तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी काय झाले, ब्रह्मदेवाचे जे 4 मुलं आहेत महाराज, सनकादिक संत, ज्यांना त्या ठिकाणी सनंदन, सनातन आणि सुजात म्हटलं जातं, अशी 4 मुलं त्या ठिकाणी ब्रह्मदेवाची, त्यांना सनकादिक संत म्हणताय. पाबर तुकोबरे यांचं वर्णन करताय, तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत. सनक
सनकादिक संत आहे. तुकोबाराने सुद्धा यांचं सगळ्यात पहिले संत हे सनकादिक संत आहे. ब्रह्मदेवाचे 4 मुलं आहेत, त्यांना त्या ठिकाणी सनद, सनंदन, सनातन आणि सुजात म्हणते. यांनी व्यासदेवांची उद्विग्नता पाहिली आणि त्यांच्याकडे आले महाराज. सरस्वती नदीच्या त्या ठिकाणी शाम्यप्राश आश्रम आहे, त्या आश्रमामध्ये आले. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं, आल्यानंतर व्यासदेवांनी त्यांना येताना पाहिलं. व्यासदेव वयानं मोठे आहेत महाराज आणि सनकादिक संत लहान आहे. तुम्ही ऐकताय ना, तुम्ही डोळे झाकून ऐकताय, मला फार दिसतंय. सगळे अतिशय तृप्त होऊन ऐका महाराज. ऐका ना, डोळे झाकून ऐका, फक्त कान उघडे ठेवा. एवढं मला दुसरं काय करायचं, फक्त तुम्ही ऐकलं पाहिजे. आणि ते 4 त्या ठिकाणी संत येताना पाहिलं, लहान आहेत वयानं, पण तरी व्यासदेव त्या ठिकाणी उभे राहिले. त्यांचं स्वागत केलं महाराज, नमस्कार केला. पहा बरं, हा नमस्कार ज्ञानाला राहतो महाराज. चांगदेव एवढा 1400 वर्ष जगलेले चांगदेव, पण ज्ञानोबराला शरणागतीला जात आहे. का बरं? ज्ञानाला नमस्कार असतो महाराज, ज्ञानाला. वयाला नसतो महाराज. वयानं वाढला, वृत्ती बालकाचीच राहिली, काय करतं त्या वयाला? म्हणून वयापेक्षा ज्ञानाला फार मोठी किंमत आहे. पण आपणही नमस्कार करत असाल तर ते ज्ञानालाच करतात महाराज. म्हणजे नमस्कार केला महाराज. काय व्यासदेव आहे, एवढे श्लोक केले महाराज, एवढे ग्रंथ तयार केले. महाभारत काय ग्रंथ आहे, श्रीमद भागवत, एवढे ग्रंथ केले. या ग्रंथकर्त्यानं नमस्कार करावा, आणि तोही सनकादिक संताला. काय व्यासदेव सामान्य नाही महाराज. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदा यतपत्र नेत्र येनत्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रकाश. सांगितलंय ज्ञानाचा प्रकाशमय आहे ते, बुद्धी अतिशय विशाल आहे, असे त्या ठिकाणी व्यास आहेत महाराज. पण काय विनम्र होत आहे, बोलू का? ज्याच्याकडे ज्ञान आहे तो नम्र होतो महाराज. विद्या विनयेन शोभते. पहा बरं, ते जास्त कणीस कोणतं झुकतं बरं? ज्याला जास्त धान्य दाणे असतात ते झुकतं महाराज. म्हणून पहा, जो फार ताठरतंय कळून गा, याच्याकडे काहीच नाही. म्हणजे ज्यात झुकलं पाहिजे महाराज, नम्र झालं पाहिजे. चला, नको प्रमाण वेळ जाईल. नम्र झाला होता त्याने कोण दिल्यानंतर वेळ जाईल आपला, म्हणून नम्र झालं पाहिजे महाराज. विनम्रता फार महत्वाची आहे. आपल्या जीवनामध्ये नम्रता असावी. पहा बरं, आपले काही गावची मंडळी वाळकीच्या बाजाराला गेले. जुन्या काळी बैलगाडीनं गेले. आपले बोरड गावचीच न गेली गाडी बैलेत. गाडी बैलेत गेली, तर गाडी खाली काय झालं, कुत्रं आलं महाराज. आता कुत्रं आलं ते वाळकीच्या लागलं दुसऱ्या कुत्र्यांच्या नादी. दोर मालकानं बाजार बिजार केलं, गाडी बैल पुन्हा घरापर्यंत आले. घरापर्यंत आल्याबरोबर ते कुत्रं नादी लागलं आणि त्याला 5 वाजता ध्यानात आले, आपले मालक निघून गेले. आता काय केलं पाहिजे? आता घरी जाण्याकरता आता त्याला ते वास फार, त्याला ते श्वास महाराज, ते वासानं घरी निघालो. पण निघाल्याबरोबर ते निघालं का थोडी पुढं गल्ली आली आणि त्या गल्लीतले कुत्रे आडवे झाले महाराज, आणि त्याच्या अंगावर धावू लागले. धावू लागल्यावर हे कुत्रं फार हुशार होतं, त्यानं ऐकलंच होतं काय व्हायचं, नम्र व्हायचं. ते कुत्रे धावून आले का ते शेपटी घालायचं आणि त्यांच्या पुढे खाली पडायचं. हे म्हणे ते घाबरते, द्या सोडून, त्याला सोडून द्यायचे. पुढची गल्ली आली का तसंच करायचं. बाबुडी आली पुढे, त्या ठिकाणी आरंगाव फाटाल, ते हळूहळू ते बोरडगाव पर्यंत ते फालेगाव आपलं गप, त्या ठिकाणी काय करायचं, कोय 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 करत पडायचं महाराज. पण आता विनम्र व्हायचं, आणि विनम्र झालं. परिणाम काय झाला? परिणाम ते साध्यापर्यंत पोहोचलं महाराज. म्हणजे जो विनम्र होतो तो योग्य साध्यापर्यंत पोहोचतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये नम्रता फार महत्वाची महाराज. विनम्र व्हावं. व्यासदेव विनम्र झाले आणि विनम्र होऊन त्या ठिकाणी सनकादिकांना आता म्हणू लागले, अहो मला उद्विग्नता प्राप्त झाली, काय करू मला काही कळेना. अंतकरणामध्ये तळमळ होते, शांतता मिळेना, सुख समाधान मला जीवनामध्ये प्राप्त होईना. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही काय करा, तुम्ही भगवंताचं श्रवण मनन आणि कीर्तन करा. हे साधन महाराज सनकादिक संतांनी व्यासदेवांना सांगितलंय. पहा बरं, हे साधन काही सामान्य नाही, हे वेद संमत असणारं साधन आहे. म्हणून श्रवण मनन आणि कीर्तन केलं पाहिजे, ठरलं महाराज. पहा बरं, त्या सनकादिक संतांना ते सांगितलं बरोबर. त्या ठिकाणी सनकादिक संत त्या ठिकाणी सनत कुमार सांगतायत, ते म्हटले आम्ही सुद्धा काय झालो होतो, भ्रमित झालो होतो. सनकादिक संतही भ्रमित झाले होते. त्यांना सांगू लागले, त्यांना व्यासदेवांना, आम्ही भ्रमित झालो होतो, आम्हालाही त्या ठिकाणी उद्विग्नता झाली होती. मंदराचल पर्वतावरती आम्ही फिरत होतो आणि त्यावेळेस त्या ठिकाणी महेश्वराला म्हणजे भगवान शिवाला दया आले आणि त्यांनी नंदिकेश्वराला पाठवलं आणि आम्हाला साधन दिलं. तेच साधन श्रवण कीर्तन आणि मनन दिलेलं आहे. तेच साधन तुम्हाला सांगतोय.
म्हणून अतिशय त्या ठिकाणी व्यासांना सनत कुमारने सांगितलं सांगण्यावरून तुम्ही हे साधन आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्या आणि ब्रह्म त्या ठिकाणी ब्रह्मलोकी निघून ब्रह्म त्या ठिकाणी ब्रह्मस्वरूपाला त्या ठिकाणी प्राप्त व्हा असं त्या ठिकाणी म्हणजे शिवस्वरूपाला प्राप्त व्हा असं त्या ठिकाणी त्या साधनानं धन्यता त्या ठिकाणी प्राप्त होते. श्रवण कीर्तन आणि मनन असं त्या ठिकाणी सांगितलं. ते आता त्या ठिकाणी सनत कुमार निघून गेले आणि श्रवण कसं केलं पाहिजे तर श्रीगुरूंच्या मुखातून केलं पाहिजे. कीर्तन त्या ठिकाणी त्याच भगवंताचं कीर्तन केलं पाहिजे आणि मग मनन त्या ठिकाणी मनापासून त्याला आठवलं पाहिजे, त्याचं रूप आठवलं पाहिजे आणि मनन केलं पाहिजे. आणि मग हे सगळं त्या ठिकाणी सांगितलं. मग आता त्या ठिकाणी पुढील प्रश्न त्या ठिकाणी मुनिवरानं सुतांना विचारला. म्हणजे का हो मग त्या अशा भगवंताची नेमकं पूजा कशी करावी. मग आता पूजा कशी करावी म्हणल्यावर प्रश्न विचारल्यानंतर आता त्या ठिकाणी सांगताय सुतजी म्हणजे त्याला 2 स्वरूपाने पूजा केली जाते. तो कसा आहे, एक निष्कल आहे आणि दुसरा सकल आहे. म्हणजे निर्गुण निराकार आहे आणि सगुण साकार आहे. त्याची 2 रूप आहेत. बाकीच्या देवांची एकच रूप आहेत, एकच आहे, पण याची 2 रूप आहेत महाराज शिवाची. मग म्हणले 2 म्हणले एक लिंगाकार आहे आणि एक मूर्तिकार आहे. या मुनिवरांनी विचारलं म्हणले असं का. म्हणले याचं लिंग स्वरूप का पूजा केली जाते. म्हणले ते निर्गुण निराकार आहे आणि मूर्ती पूजा ही सगुण साकार आहे. आणि म्हणून असं विचारल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं म्हणले मग आता आम्हालाही सांगा ना ते लिंग स्वरूप कसं प्रगट झालं. आता त्याची आपल्याला कथा पाहायची, पण त्या अगोदर आपण थोडंसं भजन घेऊ. सगळ्यांनी जागेवर उभे राहा, कारण आपण फार थकलेलात. 1 तासपासून उभे राहा, पाय दुखू राहिले. सगळ्यांनी 1 तासभर बसलेल्यात. आपण सगळे उभे राहा आणि सगळ्यांनी आनंद त्या ठिकाणी घ्या. उमापती महादेव की जय. हर हर महादेव. नम पार्वती पते हर हर महादेव. जय भोलेनाथ जय हो प्रभु जय भोलेनाथ. सगळ्यांनी आनंद घ्यायचा, टाळी वाजवायची. हा हा. जय भोलेनाथ जय हो प्रभु जय भोलेनाथ जय हो प्रभु जय भोलेनाथ जय हो प्रभु. जय टाळी वाजवा, आनंद घ्या. जय हो प्रभु जय भोलेनाथ 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 जय हो प्रभु. सर्वांनी आनंद घ्या. भोलेनाथ जय हो प्रभु जय 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 भोलेनाथ जय हो प्रभु. वा 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 वा. जय हो.
भोलेनाथ जय हो प्रभु जय भोलेनाथ जय हो प्रभु जय भोलेनाथ जय हो प्रभु जय हो भोलेनाथ जय हो प्रभु जय भोलेनाथ सगळे आनंद घ्या जय हो भोलेनाथ जय हो प्रभु जय भोलेनाथ जय हो प्रभु जय हो जय भोलेनाथ जय हो प्रभु भोलेनाथ जय हो प्रभु भोलेनाथ जय हो प्रभु भोलेनाथ जय हो प्रभु सर्वजण हातवर करायचे सर्वजण हालायचे जय भोलेनाथ जय हो प्रभु जय भोलेनाथ जय हो प्रभु जय भोलेनाथ जय हो प्रभु जय हो जय भोलेनाथ जय हो प्रभु जय भोलेनाथ जय हो प्रभु जय भोलेनाथ जय हो प्रभु जय भोलेनाथ नाथ जय हो प्रभु जय भोलेनाथ 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 जय हो प्रभु जय हो जय हो जय भोलेनाथ जय हो प्रभु 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 जय भोलेनाथ जय हो
महादेव नमः पार्वती पदे हर हर महादेव. टाळी वाजवा, जोरदार वाजवा. हा, ज्यांनी ज्यांनी आनंद घेतला त्यांना वा 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 वा. हा, असा प्रश्न त्या ठिकाणी महात्मांजीने उच्च विचारला. ऐका ऐका, आता ऐका. हे बाळांनो, श्रीनाथ, हा ऐका ऐका, इकडं ऐका. हा, ते ऐकलं राव त्याने. ऐका ऐका. अतिशय त्या ठिकाणी असं गोड प्रश्न उत्तर, ग्रंथा प्रश्न उत्तराचाच राहतो. आणि मग त्या सूतजींना प्रश्न विचारला. मग तुम्ही म्हणता निर्गुण निराकार सगुण साकार, मग निर्गुण हे शिवलिंग स्वरूप आहे, ते कसं प्रगट झालं याची कथा सांगा. आणि मग आता सूतजी सांगायला लागले. असाच प्रश्न एकदा काय झाला, म्हणजे असाच प्रश्न सनकादिकांनी नंदिकेश्वराला विचारला होता. मंदराचल पर्वतावरती असाच प्रश्न विचारला होता. आणि त्यावेळेस ती कथा नंदिकेश्वरांनी स्वतः त्या ठिकाणी कोणाला, सनकादिकांना सांगितली होती. तीच कथा मी आज तुम्हाला सांगते, म्हणजे सूतजी मुनिवरांना सांगताय. आणि ती कथा त्या ठिकाणी सांगायला लागले. मला एकदा काय झालं, एकदा त्या ठिकाणी सृष्टी निर्माण झाली आणि ब्रह्मदेवाला थोडा अभिमान झाला. काय झाला, अभिमान झाला. तुम्ही ऐकताय ना, सगळे ऐकताय ना? हो, ऐका ऐका. फार गोड्या अभिमान झाला. पहा बरं, आपल्याला कोणत्याच गोष्टीचा अभिमान होऊ नये महाराज. का बरं? तुकोबाराय म्हणतात, अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. अभिमान गेल्याशिवाय देव प्राप्त नाही होत महाराज. म्हणून एखाद्याला त्या ठिकाणी काय होईल, एखाद्याला ज्ञानाचाही अहंकार होईल, अभिमान होईल त्याला. ज्ञानोबाराय म्हणतात, नवल अहंकाराच्या गोठी न लगे अज्ञाना पाठी, सज्ञाना झोंबे कंठी नाना संकटे. मला ते झोंबतात महाराज, मधून मार्ग करा म्हणून झोंबतात. म्हणून त्या ठिकाणी काय करा, आपल्याला अहंकार त्या ठिकाणी होता कामा नये. या ब्रह्मदेवाला थोडा अहंकार झाला. आणि एकदा काय झालं, ब्रह्मदेवाची निर्मिती भगवान विष्णूच्याच त्या ठिकाणी नाभी कमलातून आहे महाराज, नाभी कमलातून आहे. पण एकदा काय झालं, आता ब्रह्मदेव त्या ठिकाणी विष्णूला भेटणा करता आले. हा, विष्णूला पाठवा, विष्णूला येऊ द्या. विष्णू, हा नमन्या. विष्णू म्हणजे साक्षात नारायण आहेत महाराज. त्यांचं भजन करा, नारायण भगवंताचं भजन होणार. नारायण 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 दमन दमन नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण हे नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 भगवान की जय. नारायण भगवान त्या ठिकाणी आता शेषशय्येवरती पहुडलेले होते. आणि तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना भेटण्याकरता ब्रह्मदेवांचं आगमन होत आहे. ब्रह्मदेव येत आहेत महाराज. ब्रह्मदेव त्या ठिकाणी आल्यानंतर ब्रह्मदेव त्या ठिकाणी भगवान विष्णूला भेटण्याकरता, टाळी वाजवा ब्रह्मदेवा करता. वा वा वा, फार सुंदर त्या ठिकाणी पात्र बनवलेलं आहे. आमचे चतुर महाराजांनी बनवलेत. महाराजांकरता टाळ्या वाजवा. आणि त्यांना मॅडमने फार मोठे साथ दिली. आता आम्ही पाहत होतो त्यांचे धावपळ. आणि मग आता त्या ठिकाणी तुम्ही आता इकडून असं समोर संवाद होईल असं. आणि मग त्या ठिकाणी ते शेषशय्येवरती पहुडलेले होते. आणि ब्रह्मदेवाना अंतकरणामध्ये थोडा अभिमान होता की माझ्या सृष्टीतीलच हा विष्णू आहे. म्हणून त्यांनी काय केलं, आल्याबरोबरच त्या ठिकाणी म्हणले वत्सा. वत्सा म्हटले. वत्सा म्हणजे काय, वत्सा म्हणजे मुला बाळा. वत्सा म्हटल्यानंतर विष्णूलाही अभिमान झाला. म्हटलं अरे, माझ्या नाभी कमलातून याचा जन्म झाला आणि होच मला काय म्हणते, वत्सा म्हणतो म्हणजे काय. आणि मग त्यांना त्या ठिकाणी रागच आला.
त्यांना सांगू लागले, अरे तुला माहिती आहे का तू माझा मुलगा आहे. ते म्हणले, मुलगा कशाचा, माझ्या सृष्टीतले तुम्ही आहात. आणि महाराज दोघांचा वाद इतका विकोपाला हा अगोदर शाब्दिकच वाद होता. अगोदर शाब्दिकच होता. थांबा अगोदर शाब्दिकच होता. म्हणजे शाब्दिक वाद भयंकर विकोपाला जाऊ लागला. मी मोठा आहे, आणि तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी म्हणायचे मी मोठा आहे. म्हणजे ब्रह्मदेव म्हणायचे मी मोठा, आणि विष्णू म्हणायचे मी मोठा. दोघांचा वाद चालू झाला. अगोदर त्या ठिकाणी काय झाला, अगोदर तो वाद त्या ठिकाणी काय होता, शाब्दिकच होता. आणि आता तो काय झाला, वाद भयंकर त्या ठिकाणी शब्दातून आता काय कुठे गेला, आता तो त्या ठिकाणी वाद आता शस्त्रपर्यंत म्हणजे युद्धापर्यंत गेला. आणि युद्धापर्यंत गेल्यानंतर आता भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मदेवांचा वाद चालू झाला. युद्ध चालू झालं. घनघोर युद्ध चालू आहे. घनघोर युद्ध करताय, हे अस्त्र टाकताय, ते अस्त्र सोडताय. युद्ध चालू झालं. खरोखर नक करू फक्त एक अस्त्र चालू झालं, युद्ध चालू झालं. मी मोठा आहे. सगळ्या त्या प्रलय त्या ठिकाणी येऊ लागला. भूमी त्या ठिकाणी भयकंपित झाली. सगळे देवदेवता घाबरले. आता काय होईल, प्रलय येतोय की काय, घाबरलेले आहेत. आणि सगळेजण आता भगवान शंकरांकडे गेले आणि शंकरांना पाचारण करू लागले. पृथ्वी आता भयकंपित झालेली आहे. काही करा, प्रलय येतोय की काय, तुम्हाला आता हे युद्ध त्या ठिकाणी सोडवावं लागेल. असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी भगवान शंकरांनी काय केली, एक योजना आखली. महाराज काय केलं, या दोघांच्या मधोमध त्या ठिकाणी काय केले, दिव्य ज्योत प्रगट केली. महाराज दोघांच्या मध्ये दिव्य ज्योत, दोघं बाजूला झाले, बाजूला होता, बाजूला दिव्य ज्योत मध्ये प्रगट झाली. ज्योतिर्मय स्वरूप प्रगट झालं. हे ज्योत दाखवता येत नाही म्हणून दाखवली नाही. मध्ये दिव्य ज्योत तयार झाली. पहा बरं, थांबा भगवान शंकर थांबा आत्ताच ना मध्ये भव्य दिव्य ज्योत तयार झाली. आणि ज्योत तयार होऊन ऐका दिव्य ज्योतिर्मय स्वरूप तयार झालं. आणि म्हणून त्याच्यातून आवाज येऊ लागला, ओम. आवाज येतोय, ओम म्हणून आवाज यायला लागला. आवाज येऊ लागला. आणि आवाज येऊ लागला म्हटल्या बरोबर सांगितलं, यांनी कोण आहात. त्यांनी सांगितलं, मी त्या ठिकाणी शिवस्वरूप आहे. तुम्ही वाद कशाला, अभिमान झालाय तुम्हाला, आणि हा वाद करत आहे, मी मोठा का तू मोठा, श्रेष्ठत्वाचा वाद आहे. ऐका, जो कोणी त्या ठिकाणी माझे चरण पाहून येईल आणि जो कोणी माझं शिर पाहून येईल, जो अगोदर येईल तो श्रेष्ठ आहे. असं ठरलं. महाराज परीक्षा दिली. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी भगवान विष्णू आहे ते पाताळ लोकामध्ये त्या ठिकाणी वाराह रूप धारण केलं. पाताळ लोकामध्ये गेले. गेल्याबरोबर पाहिलं तर फार पाताळ, 1000 वर्ष सांगितले, शोधत गेले, पण त्यांना नाही चरण दिसले. दिव्य महाराज भगवान परमात्मा अनादी आहे. फार त्या ठिकाणी इतका विस्तीर्ण आहे, त्याचं स्वरूप त्या ठिकाणी कोणाला पाहता येत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी काय झाले, भगवान विष्णू मागे फिरले. आणि म्हणून राजहंसावरती बसून भगवान ब्रह्मदेव त्या ठिकाणी काय झाले, वरती शिर मुकुट पाहण्याकरता निघाले. निघाल्याबरोबर पुढे फार दूरपर्यंत शोधलं. 1000 वर्ष यांनाही गेले, पण काही नाही सापडलं. आणि मग मध्ये केवड्याचं फुल येत होतं. केवड्याचं फुल त्याला केतकीचं सुद्धा फुल म्हणतात. केतकीचं फुल येत होतं. तेवढ्यामध्ये दोघांची भेट झाली. ब्रह्मदेवाने विचारलं, तुम्ही कुठून आलात. म्हणले, आम्ही त्या ठिकाणी शिरच पाहायला, मुकुट पाहायला गेलो, पण नाही सापडलं. म्हणले, ऐका ना, म्हणले मलाही नाही सापडलं, पण आता तू मला काय करतो, साक्षीदार म्हणून माझ्या बरोबर आहे. केवड्याला बरोबर घेतलं. खोटी साक्ष द्यायला लावली महाराज. आणि आता तिथे आले. त्या दिव्य ज्योतिर्मय पाशी त्या ठिकाणी दोघंही आले. विष्णूने सांगितलं, तुम्ही फार त्या ठिकाणी विशाल आहात, मला तुमचे चरण नाही पाहता आले. नाही पाहता आल्यानंतर भगवंताला आनंद वाटला. खरं बोलले महाराज. पण त्या ठिकाणी ब्रह्मदेव आले. ब्रह्मदेवानं सांगितलं, म्हणले मी शिर पाहिलं, तुमचं मुकुट पाहिलं. खोटं बोलले महाराज. आणि सांगितलं, मला साक्षीदार आहे. कोण साक्षीदार आहे. हे पाक केवड्याचं फुल साक्षीदार आहे. महाराज भगवंताला रागच आला. भगवंताने शापच दिला, महाराज तुझ्या केवड्या, तुला माझ्या पूजेमध्ये मानच मिळणार नाही. भगवान शंकराला केवड्याचं फुल नाही त्या ठिकाणी वाहत मारा, त्याला मान नाही दिला गेला. केवढा खोटा बोलला महाराज. आणि सांगितलं, या ब्रह्मदेवाला सुद्धा शाप दिला. म्हणजे ऐक, या ठिकाणी पृथ्वीमध्ये, या विश्वामध्ये तुझं कुठंच मंदिर बांधलं जाणार नाही. आणि म्हणून मंदिर कुठंच नाही महाराज, फक्त एकच ठिकाणी ते पुष्कर आहे, ते एवढंच आहे. पण कुठंच ब्रह्मदेवाचं मंदिर नाही महाराज, कुठंच नाही. शाप दिला महाराज. शाप दिल्याबरोबर अजूनही त्या ठिकाणी राग कमी झालेला नाही आहे. आणि म्हणून त्या दिव्य ज्योतिर्मय मधून त्या ठिकाणी भगवान शंकरच प्रगट झाले. या भगवान शंकर
आणि भगवान शंकराचा नामध्वनी त्या ठिकाणी प्रारंभ झाला. टाळी वाजवा. वा वा वा. नामध्वनी त्या ठिकाणी बाहेर येऊ लागला. भगवान परमात्मा स्वतः प्रगट झाले, मधोमध उभे आहेत. पण भगवंताचा राग कमी झालेला नव्हता. भगवान परमात्मा क्रोधायमान झालेले होते. लालबंद डोळे होते महाराज, क्रोधायमान भयकंपित झालेले होते. भगवंतानं काय केलं? भगवंताने एक शिरा त्या ठिकाणी जटा उपटली, खाली टाकली महाराज. आणि त्या जटेतून काळ भैरवच प्रगट झाले महाराज. काळ भैरवनाथ भगवान की जय. काळ भैरव प्रगट झाले आणि भैरवाने काय केलं महाराज? ब्रह्मदेवाचं शिरच उडवलं महाराज. जे खोटं बोलले होते ना, ते ब्रह्मदेवानं शिर उडवलं. ब्रह्महत्येचं पातक लागलं. ब्रह्मदेवानं ते शिर घेतलं, काशी क्षेत्रामध्ये आले आणि तिथे त्यांचं ते शिर गळून पडलं. ब्रह्महत्येचं पातक निवृत्त झालं. म्हणून तिथे त्या ठिकाणी आजही जर काशी विश्वेश्वराचं दर्शन परिपूर्ण हवावं असं वाटत असेल तर त्यानं काशी विश्वेश्वराचं दर्शन झालं का भैरवाचं दर्शन घ्यावं लागतं महाराज. म्हणजे तिथे भैरव हा रक्षक म्हणून त्या ठिकाणी राहिलेला आहे. काळ भैरव आहे, भगवंताच्या त्या रागातूनच प्रगट झालेला आहे. हा भैरव त्या ठिकाणी प्रगट झाला. आणि मग आता त्या ठिकाणी या दोनही त्या ठिकाणी काय केलं? भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मदेव आता शिवाची पूजा करू लागले. खाली बसले आणि त्यांचा प्रणाम करू लागले महाराज. पूजा करत आहे, पूजा करायला लागले आणि भगवंताचं भजन गुणगान करू लागले. ब्रह्ममुरारी सुरार्चितलिंगं निर्मलभाषित शोभितलिंगं जनजगद्विनाशकलिंगं तत्र नमामि सदा शिवलिंगं. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. टाळी वाजवा, सगळ्यांना प्रेमानं भजन करा. ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी भगवान विष्णू त्या भगवंताचं भजनच करताय. आपणही त्याचं भजन करा, प्रेमानं करा. हा देवमुनिप्रभरार्चितलिंगं कामदहं करुणाकरलिंगं रावणदैत्यविनाशनलिंगं तत्र नमामि सदा शिवलिंगं. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. सर्वसुगन्धिसुलेपितलिङ्गं बुद्धिविवर्धनकारणलिङ्गं सिद्धसुरासुरवन्दितलिङ्गं तत्र नमामि सदा शिवलिङ्गं. ॐ नमः शिवाय. देवगणार्चितसेवितलिङ्गं भावे भक्तिभिरेविश्वलिङ्गं दिनकरकोटिप्रभाकरलिङ्गं तत्र नमामि सदा शिवलिङ्गं. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. भजन करू लागले महाराज. भगवान ब्रह्मदेव, भगवान विष्णू, भगवान त्या ठिकाणी
रुद्राला महेश्वराला शरण गेले आणि शरण गेल्यानंतर तुम्ही ऐकताय ना, तुम्ही ऐका ऐका, शरण गेल्यानंतर स्तवन करत आहे. आता कळालं आपल्याला त्या ठिकाणी आपली चुकच झाली म्हणून आता भगवान परमात्म्याला विनंती करू लागले, आम्हाला अनुग्रह द्या. आणि भगवान परमात्मा आता शिव या दोघांना अनुग्रह देतोय. म्हणा गुरु आहे महाराज, आदिनाथ गुरु हा सगळ्यांचा गुरु आहे महाराज. याने या सगळ्यांना त्या ठिकाणी अनुग्रहित केलं आणि मंत्र दिला, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय याचा मंत्र जाप करू लागले. आणि ऐका, हा जो ज्योतिर्मय स्वरूपानं दिव्य स्तंभ प्रगट झालेला होता, हा स्तंभ त्या ठिकाणी काय झाला, आता शांत झाला, गोलाकार रूप तयार झालं. आणि ज्या दिवशी तयार झालं त्याला त्या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी तयार झालं. जो शिवलिंग मग त्याला ते लिंग स्वरूप ज्योतिर्मय स्वरूप होतं, ते दिव्य स्तंभ स्वरूप जे होतं ते लिंग स्वरूप तयार झालं. तेव्हापासून जे भगवंताचं जे लिंग स्वरूप आहे ते निर्गुण निराकाराची पूजा होते आणि मूर्ती पूजेची सगुण साकार पूजा होते. म्हणून लिंगाची त्या ठिकाणी स्वरूप ज्या दिवशी तयार जाते, शिवरात्रीचा अतिशय सुंदर असा पर्व काळ आहे. पण आपण शिवरात्रीच्या पर्व काळात भगवान शंकराची पूजा आराधना करतो. त्याच दिवशी स्तंभ नाम हे शिवलिंग प्रगट झालेलं होतं आणि ते प्रगट झाले हे कळालं महाराज. हेच नंदिकेश्वरानं सनकादिक संतांना सांगितलं, तेच त्या ठिकाणी सूतजींना त्या मुनिवरांना सांगितलं आणि मी तुम्हाला सांगितलं. संपलं ना. हा संवाद असा आहे महाराज, हे अंतर्गत संवाद, फार संवाद आहे शिव महापुराणामध्ये. पण असे संवाद त्या ठिकाणी कळाले तर आपल्याला ही कथा कळते. मग आता त्या ठिकाणी ही त्यांनी नमस्कार केला आणि ते सगळी मंडळी निघून गेली. आता तुम्ही या, सगळ्यांनी टाळ्या वाजवा यांच्याकडे, फार सुंदर केले. हां, आता पुढचा आपल्याला प्रसंग पाहायचा, धावत्या गतीतच पाहावं लागेल. आता फार उशीर होत चाललाय. आपण लगेच आता पुढच्या त्या ठिकाणी कथेकडे जाणार आहोत.